नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे केंद्राच्या व राज्याचे दोन्ही योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आले। 28 फेब्रुवारीला यवतमाळ येथून पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात एकूण 21,000 कोटी रुपयांचा लाभ थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात आला व तसेच यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण सुद्धा करण्यात आले। या अंतर्गत राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबाला लाभ। या दोन्ही योजनेचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी एकूण 6,000 रुपये बँक खात्यात मिळाले व परंतु राज्यातील बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 मिळाले परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही व तसेच काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला परंतु नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता मिळाला नाही व तसेच राज्यातील काही असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही। यवतमाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना बँक खात्यात एकूण 21,000 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आला। राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबाला याचा समावेश आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। 5 राज्यातील सुमारे 188 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाला मिळाला? ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळाला आहे। ज्या शेतकऱ्यांची बँक केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांना मिळाला आहे। ज्या शेतकऱ्याचे आपल्या जमिनीचे रेकॉर्ड पोर्टलवर अपडेट आहे त्यांना मिळाला आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता मिळाला होता अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाला आहे मित्रांनो जमा। अशा राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाले आहे। तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही त्वरित ई-केवायसी करून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते अशा बँकेत आहे की ज्या बँकेचा इतर बँकेच्या तुलनेने स्लो चालतो अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशिराने बँकेत जमा होतील असे